नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे देवाची तारणाची योजना. ही योजना म्हणजे खरं तर एक 3 टप्प्यांचा प्रवास आहे, जो आपल्याला मुक्तीच्या दिशेने घेऊन जातो. आणि या प्रवासाची सुरुवातच बघा किती शक्तिशाली आहे. धर्मग्रंथातलं हे वचन आपल्याला या प्रवासाचा पायाच दाखवून देतं. म्हणजे हा प्रवास आध्यात्मिक गुलामगिरीतून सुरू होऊन अंतिम स्वातंत्र्यापर्यंत कसा पोचतो हे यातून स्पष्ट होतं. तर आपण हा प्रवास कसा करणार आहोत? आधी आपण या 3 टप्प्यांच्या दैवी योजनेचा एक आढावा घेऊ. त्यानंतर नियमशास्त्राचा काळ, कृपेचा काळ आणि सत्याचा काळ, हे तिन्ही काळ आपण समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्याचा शेवट म्हणजे पूर्णत्वाकडे जाणारा प्रवास कसा आहे ते पाहूया. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी पाहूया ही 3 टप्प्यांची दैवी योजना आहे तरी काय, म्हणजे तारणाच्या मार्गाचा एक नकाशा जणू. तर ही योजना मुख्यत्वे 3 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा आहे नियमशास्त्राचा, जो आपल्याला पापाची जाणीव करून देतो. दुसरा टप्पा सुवार्ता, जो त्या पापांची क्षमा करतो. आणि मग तिसरा टप्पा येतो प्रकटीकरणाचा, जिथे पापावर विजय मिळवला जातो. म्हणजे बघा, प्रत्येक टप्प्याचा पापाच्या संदर्भात एक विशिष्ट उद्देश आहे. आणि हेच टप्पे आपल्याला हळूहळू पूर्णत्वाकडे घेऊन जातात. बरं, तर मग या योजनेचा पाया कसा रचला गेला ते पाहूया. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, नियमशास्त्राच्या काळापासून. हा काळ म्हणजे एक प्रकारची जाणीवेची सुरुवात आहे, जिथे आपल्याला आपली मूळ स्थिती काय आहे हे समजतं. आता नियमशास्त्र म्हणजे काय? तर ते एक दैवी मानक आहे, एक आदर्श आहे, जो आपल्याला पाप म्हणजे काय हे दाखवून देतो. याला एक शिक्षक असंही म्हटलं आहे. याचं मुख्य काम शिक्षा देणं नव्हतं, तर आपल्याला पापाची जाणीव करून देणं होतं. आणि हे पटवून देणं होतं की आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी एका मोठ्या मदतीची म्हणजेच मशीहाची गरज आहे. आणि हे नियमशास्त्र लोकांपर्यंत पोहोचलं तरी कसं? तर त्याची एक साखळी होती. देवाने ते देवदूतांना दिलं, देवदूतांनी मोशेला, आणि मोशेने ते लोकांपर्यंत पोहोचवलं. म्हणजे थेट नाही, तर मध्यस्थांमार्फत हा संदेश दिला गेला. या काळात देवाशी जे नातं होतं ते थोडं वेगळं होतं. ते होतं सेवकाच्या आत्म्याचं. म्हणजे काय? तर शिक्षेच्या भीतीने आज्ञा पाळणं. या उलट असतं पुत्रत्वाचा आत्मा, जिथे पित्यावरील प्रेमाने आज्ञा पाळली जाते. नियमशास्त्राच्या काळात हे नातं भीतीवर आधारित होतं, आणि म्हणूनच एका नव्या अधिक प्रेमळ नात्याची गरज निर्माण झाली. आणि मग येतो दुसरा टप्पा, जो या नात्यामध्ये एक खूप मोठा, एक क्रांतिकारक बदल घडवून आणतो. आपण नियमशास्त्राकडून थेट कृपेच्या काळात प्रवेश करतो. हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे. इथे आपण या दोन्ही करारांची तुलना केली तर फरक अगदी स्पष्ट दिसतो. नियमशास्त्र हा पहिला करार होता, ज्याचा उद्देश फक्त पाप काय आहे हे दाखवणं होता. पण सुवार्ता हा एक नवा करार आहे, जो रक्ताने केलेला आहे, आणि त्याचा उद्देश पापांची क्षमा करणं आहे. जिथे पहिला करार येणाऱ्या मशीहाची तयारी करत होता, तिथे नवा करार थेट वधस्तंभावर खिळलेल्या मशीहावरच केंद्रित आहे. या दुसऱ्या टप्प्याचा केंद्रबिंदू आहे वधस्तंभ. वधस्तंभ म्हणजे देवाच्या अथांग प्रेमाचं प्रकटीकरण. आपलं लक्ष शिक्षेवरून, नियमभंगाच्या परिणामांवरून देवाच्या विनामूल्य क्षमेकडे वळतं. हे खूप मोठं परिवर्तन आहे. आता इथली वितरणाची साखळी बघा. नियमशास्त्राच्या वेळी देवदूत आणि मोशे असे मध्यस्थ होते. पण इथे पिता, पुत्र आणि मग थेट लोक. पुत्र स्वतः पहिला सांत्वनकर्ता म्हणून पिता आणि मानव यांच्यात मध्यस्थी करतो. यामुळे देवाशी असलेलं नातं अधिक थेट, अधिक जवळचं होतं. नियमशास्त्र पाहिलं, कृपा पाहिली. आता आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्याकडे म्हणजेच सत्याच्या काळाकडे वळूया. हा तो टप्पा आहे जिथे ही संपूर्ण दैवी योजना पवित्र आत्म्याच्या कार्यामुळे तिच्या पूर्णत्वाला पोहोचते. हे तीनही युग एकमेकांशी जोडलेले आहेत. बघा, नियमशास्त्र आपल्याला पुत्राकडे घेऊन जातं. पुत्र स्वतः जीवनाचा मार्ग बनतो. आणि मग सत्य आपल्याला पहिल्या पृथ्वीवरून एका नवीन, परिपूर्ण पृथ्वीकडे घेऊन जातं. हा प्रवास नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण करण्याच्या दिशेने आहे, जिथे सर्व काही देवाच्या इच्छेनुसार असेल. आणि या अंतिम टप्प्यात वितरणाची साखळी कशी आहे? पिता, पुत्र आणि मग येतो पवित्र आत्मा, ज्याला दुसरा सांत्वनकर्ता म्हटले आहे, आणि त्याच्यामार्फत संदेश लोकांपर्यंत पोहोचतो. पवित्र आत्म्याचं काम खूप महत्त्वाचं आहे. तो देवाच्या प्रेमाचा नियम कागदावर नाही, तर थेट आपल्या हृदयात लिहितो. त्यामुळे आपली प्रेरणा भीती राहत नाही, तर प्रेम बनते. या योजनेसोबतच विश्वासणाऱ्यांचा जो समुदाय आहे म्हणजे चर्च, त्याची ओळखही बदलत गेली. नियमशास्त्राच्या काळात ते होतं अरण्यातील चर्च, जे पुत्राला जन्म देण्याची तयारी करत होतं.
कृपेच्या काळात ते झालं रक्ताने विकत घेतलेलं चर्च म्हणजे ख्रिस्ताची वधू, आणि प्रकटीकरणाच्या काळात ते बनतं 2 साक्षीदारांचे चर्च म्हणजेच ते प्रथम फळ जे ख्रिस्तासोबत राज्य करतील. किती मोठा बदल आहे बघा. बरं, आपण हे 3ही टप्पे पाहिले, पण ह्या सगळ्याच्या मागे देवाचा अंतिम हेतू काय आहे? हा सगळा खटाटोप कशासाठी? या निर्मितीचं अंतिम ध्येय काय आहे? तर निर्मितीचं ध्येय हे आहे की असे लोक तयार करायचे जे देवावर पूर्णपणे प्रेम करतील. त्यांना असं पूर्ण करायचं की ते पुन्हा कधीही पाप करणार नाहीत. म्हणजे संपूर्ण निर्मितीलाच तिच्या अंतिम पूर्णत्वापर्यंत पोहोचवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवकांचं रूपांतर पुत्र आणि कन्यांमध्ये करायचं, एक कुटुंब तयार करायचं. म्हणजेच ही संपूर्ण प्रक्रिया एका दैवी परिवर्तनाची आहे. जिथे सुरुवातीला भीतीने आज्ञा पाळणारे सेवक होते, तिथून प्रेमाने आज्ञा पाळणाऱ्या मुलांपर्यंतचा हा प्रवास आहे. हे केवळ बाह्य नियमांचं पालन नाही, तर हे हृदयाचं परिवर्तन आहे. देवाशी असलेलं नातं घट्ट करण्याचा हा मार्ग आहे. आणि हे सगळं समजून घेतल्यावर एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर निर्मितीच्या पूर्णत्वाचा हाच मार्ग असेल, तर या प्रवासात आज आपलं स्थान कुठे आहे? आपण स्वतःला कुठे पाहतो? आणि हाच प्रश्न या संपूर्ण दैवी योजनेला आपल्या प्रत्येकासाठी खूप वैयक्तिक बनवतो. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?